हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी, जे की आपण अमरावती युनिव्हर्सिटी पण त्याला म्हणतो, तर तिथे आता पीएचडी प्रवेश परीक्षा जी आहे ते होणार आहे. तर ते कधी होणार आहे? त्याचं टाइम टेबल अजून शेड्यूल नाही आलेलं आहे आणि आजच त्याची ॲप्लिकेशनची डेट जी आहे ती संपलेली आहे. तर त्याची अपेक्षित तारीख काय असणार आहे? कधी तुमची परीक्षा होणार आहे? आणि हे बऱ्याच जणांना एक कन्फ्युजन होतं, की परीक्षा कोणत्या भाषेत असेल सर? तर हे मला बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे, तर ते पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि तुम्हाला तयारी कशी करायची आहे त्याची, ते पण आपण थोडं डिस्कस करून घेऊया. तर आधी आपण बघून घेऊया, की तुमची परीक्षा जी आहे ते कोणत्या भाषेत असते. तर पॅटर्न आपण एकदा बघून घेऊया. तर पेपर पॅटर्न काय असतो? सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 सेक्शन असतात. फर्स्ट सेक्शनमध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी तुम्हाला विचारलं जातं आणि रिसर्च मेथोडॉलॉजीचे 50 क्वेश्चन जे आहे एम-सी-क्यूज टाइप तुम्हाला विचारले जातात. म्हणजे 50 मार्काला. 50 मार्काला हे तुम्हाला विचारलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो 1 मार्काला 1 क्वेश्चन असणार आहे. अशा प्रकारे सेक्शन शॅल बी इन इंग्लिश आणि मराठी. तर इथे बघू शकता तुम्ही इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तुमचा फर्स्ट पेपर असणार आहे. फर्स्ट पेपर तुमचा दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे आणि सेक्शन एचा जे सिलेबस आहे रिसर्च मेथोडॉलॉजीचा, तर त्यामध्ये काय-काय आहे? टाइप ऑफ रिसर्च, रिसर्च प्रोसेस, रिसर्च डिझाइन वगैरे हे तुम्ही बघू शकतात. हे सगळं काही दिलेलं आहे. याचं तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे पण काढू शकतात आणि याला तुम्ही जे आहे स्टडी करू शकतात. त्याच्यानंतर ते बघू शकता तुम्ही सेक्शन बी. आता सेक्शन बी कोणत्या लँग्वेजमध्ये असेल आणि तुम्हाला कुठून ते स्टडी करायचं आहे. दिस सेक्शन विल बी बेस्ड ऑन स्पेसिफिक सब्जेक्ट द रिलेव्हंट फॅकल्टी. तर विद्यार्थी मित्रांनो आता पीजीमध्ये माझा मॅनेजमेंट आहे. तर मॅनेजमेंट मला जे आहे ते मला इंग्लिशमध्येच विचारलं जाणार आहे. कॉमर्स आहे, तर कॉमर्स सुद्धा मला इंग्लिशमध्येच विचारलं जाणार आहे. तर अशा प्रकारे बरेचसे जे सब्जेक्ट आहे ते इंग्लिशमध्ये विचारले जातात फक्त आणि जे लँग्वेजचे आहे आपले मराठी वगैरे, हिंदी, तर हे जे आहे ते म्हणजे जे लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्येच ते विचारले जातात. अशा प्रकारे तुमचा लँग्वेजचा आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल कारण की इथे बघू शकता तुम्ही सेक्शन बी जे आहे मला पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये जे सिलेबस होता संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीचा, तर तेच तुम्हाला रेफर करायचं आहे आणि द क्वेश्चन पेपर फॉर दिस सेक्शन शॅल बी ॲज पर मीडियम इन्स्ट्रक्शन ऑफ रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट. म्हणजे ज्या ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही देणार आहे, जसं की माझं आता मॅनेजमेंट म्हणलो मी, तर त्याचं काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, काय त्याचे मीडियम आहे, तर त्यावरती ते अवलंबन करणार आहे. तर अशा प्रकारे सेक्शन बी तुमचं जे आहे ते अ, इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये असेल तुमच्या सब्जेक्टवरती ते अवलंबून करेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 100 मार्क्सचा तुमचा सेक्शन ए आणि सेक्शन बी अशा प्रकारे तुमचा दोन्ही सेक्शन असणार आहे 100 मार्कला. आणि पासिंग क्रायटेरिया काय आहे, तर तुम्हाला सेपरेट पासिंग आहे इथे 50% म्हणजे पेपर 1 मध्ये तुम्हाला 25 मार्क पाडायचेच आहे. 25 मार्क तुम्हाला पाडायचेच आहे आणि पेपर सेकंड मध्ये सुद्धा तुम्हाला 25 मार्क पाडायचे. तेव्हाच तुम्ही इथे जे आहे क्वालिफाईड होणार आहे. आणि ओबीसी, एससी, जे-एन-टी, एन-टी, ईडब्ल्यू-एस जे कॅन्डिडेट आहे, तर त्यांच्यासाठी 45% आहे. एका पेपरमध्ये त्यांना 23 पडले आणि दुसऱ्या पेपरमध्ये 22 पडले तरी जे आहे ते पास होणार आहे. आणि 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा तुमचा कालावधी असणार आहे पेपरचा. अशा प्रकारे हे आपण पेपर पॅटर्न बघून घेतला. आता तुमची एक्झाम कधी होईल? तर एक्झाम जे आहे तुमची अ, मेच्या लास्ट वीकमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. कारण की आज किंवा उद्यापर्यंत तुमचा शेड्यूल येऊन जाईल आणि मेच्या लास्टमध्ये जे आहे तुमची एक्झाम होऊ शकते. मेच्या लास्ट वीकमध्ये. 25 मेच्या पुढे जे आहे तुमची एक्झाम होऊ शकते. तुमच्याकडे अजून बराचसा टाईम आहे. 1 मंथपेक्षा जास्त आहे तुमच्याकडे. तर तुम्ही अ, आमच्याकडे कोर्स अवेलेबल आहे रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी. तर त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, व्हिडिओ लेक्चर, डेली लेक्चर तुम्हाला भेटणार आहे. आणि तुम्हाला 50 पैकी ते 40 मार्क पडतात. जर तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी वगैरे केलं, तर तुम्हाला इथे 40 प्लस तुम्ही घेऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट सीरीज विथ एक्सप्लेनेशन आम्ही देतो. त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह नोट्स दिल्या जातात तुम्हाला. एम-सी-क्यूज क्वेश्चन बँक पण आहे आणि मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये स्टडी मटेरियल अवेलेबल आहे आणि लेक्चर पण.
तर जसं तुमचा एक्झाम होतो, जशा प्रकारे तुमची एक्झाम होते, तशा प्रकारेच आपल्याकडे कोर्स पण अवेलेबल आहे. याची फीस ₹799 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉइन करू शकतात. आणि सेकंड पार्टसाठी पण आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. तर मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, एन्व्हायर्नमेंटल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, सोशल वर्क, फिलॉसॉफी, मराठी, लॉ, हिंदी, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशिओलॉजी, त्याच्यानंतर एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, सायकोलॉजी, इलेक्ट्रॉनिक सायन्स. तर अशा प्रकारे हे जेवढे तुम्हाला सब्जेक्ट दिसताय, तर तेवढे तुम्हाला नोट्स आणि एम-सी-क्यूज मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे. तर याची फीस ₹999 फीज आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. डेमो वगैरे तुम्हाला बघायला भेटेल आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही घेऊ पण शकतात ते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 जर दोन्ही घेतले तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पण देण्यात येतो इथे. तर अशा प्रकारे पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्हींचे आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. आणि पेपर 1 चा पूर्ण कोर्स विथ व्हिडिओ लेक्चर पण अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचा आजचा माहिती होती. तर लास्टचा मुद्दा काय होता, की एक्झाम तुमची कोणत्या लँग्वेजमध्ये होईल आणि एक्झाम कधी होईल? तर मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये तुमची एक हे असते सेक्शन एचं फक्त. हे सेक्शन ए जे आहे ते सगळ्यांना सेम असतं. म्हणजे तुमचा कॉमर्स, आर्ट, सायन्स हे तिन्ही फॅकल्टीसाठी जे आहे सेक्शन ए जे आहे ते कॉमन असतो. तर अशा प्रकारे हे असं डिस्कशन होतं आपल्याला आणि मेच्या लास्ट वीकमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. आज तसं ऑफिशियल नोटिफिकेशन येऊन जाईल, तर आपण ते पण डिस्कस करू. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सिरियसली पी-एच-डी साठी ॲडमिशन घेणार आहात एस-जी-बी-यू मध्ये, हे चांगली युनिव्हर्सिटी आहे. पण युनिव्हर्सिटीच्या बाबतीत बोललो तर A++ ग्रेडची युनिव्हर्सिटी आहे आणि हे तुम्ही जर इथून पी-एच-डी केलं तर भविष्यामध्ये पण याचा जे आहे फायदा होतो. तर मला स्टडी वगैरे कसं करायचं आहे, हे सगळं काही आम्ही सांगतो, सगळं काही गाईड करतो आणि एक्झाम झाल्यानंतर पण तुम्हाला ॲडमिशनसाठी काय करायचं आहे, इंटरव्ह्यू कसा द्यायचा आहे, त्याच्यानंतर टॉपिक सिलेक्शन वगैरे सगळं काही आम्ही याच फीजमध्ये जे आहे कव्हर करतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजची आपली अपडेट होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक धन्यवाद.